नुकतंच 2 दिवसापूर्वी म्हणजेच 26 ऑगस्ट 2024 रोजी एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते असं सांगितलं गेलेलं आहे की हरित परिवहन बाबी अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 5,000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनामध्ये रूपांतर व देखभाल करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. तर या परिपत्रकामध्ये पुढे असं दिलेलं आहे की 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणावेळी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हरित परिवहन या बाबी अंतर्गत 5,000 डिझेल बसेसचे LNGमध्ये कन्व्हर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचाच निर्णयाचा आधार घेऊन परिवहन महामंडळाची बैठक झाली, ठराव झाला. त्या ठरावामध्ये 4 टप्प्यामध्ये 970 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर हे परिपत्रक आहे 2 दिवसापूर्वी झालेलं. तर हे परिपत्रक जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आणि याच्यात थोडं डोकावून बघतो तर थोडं आपल्याला कुठंतरी याच्यामध्ये जे लॉजिक आहे याच्या मागचं तर आपल्याला ते दिसून येत नाही. ही बघूनच सजग नागरिक मंच पुण्यातील त्याचे अध्यक्ष विवेक वेलणकर सर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचा विषय असा आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे LNGमध्ये कन्वर्ट करण्याचा त्याचा फेरविचार करावा असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामागचं जे लॉजिक आहे तर ते सुद्धा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते असं आहे की या सर्व ज्या बसेस आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, त्यांचं आयुष्य 4-5 वर्षच राहिलेलं आहे. त्यावर एवढा मोठा खर्च करणं कुठंतरी योग्य नाही आहे. शिवाय LNGचे पंपही अस्तित्वात नाही आहेत. तसेच LNG टेक्नॉलॉजीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी फारशा सोयी नाही आहेत. यापेक्षा एवढ्याच पैशामध्ये 2,000 नव्या CNG बसेस आपण घेऊ शकतो आणि त्या बसेस पुढचे 10-12 वर्ष प्रवाशांना सेवा सुविधा देऊ शकतात. तर असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि शासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की या निर्णयाचा फेरविचार करावा आणि जनतेच्या कराच्या पैशाचा सदुपयोग करावा. तर एवढं साधं सोपं ज्ञान आहे. एक सजग नागरिक तुम्हाला हे दाखवून देतोय तर तुमचे सल्लागार मग तुम्हाला जे सल्ला देत आहे काय म्हणून त्याच्या मागचं लॉजिक काय किंवा म्हणजे कुणाच्या तरी खिशे भरायचं आहे म्हणून हे सगळं सुरू आहे का असाच सर्वसामान्यांना प्रश्न पडतो ना.